हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर ही आमची सोनाली. तर आम्ही आज घरी करतोय गुढीपाडवा. तर बघा गाईज, सोनाली रांगोली काढल्या. कोणताही सण असू दे, सोनाली त्या ह्याचा रांगोली काढणारच. परफेक्ट मॅन सोनाली. तर तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर तुम्ही गुढी उभा केलाय का नाही? गुढी उभा करा असं आमची विनंती आहे. सोनाली आमची मेकअप केली नाही अजून, काळी कुटुंबरासारखी दिसायला बघा. तर काय आमच्या घरात तसंच पुरणपोळी आहे. तर आमची साक्षी बघा इथं लागल्या तयारीला. तुला काय साक्षीकडे आहे मॅनेजमेंट, खानाचं मॅनेजमेंट साक्षीकडे आहे. तर आता आम्ही आज उभा करणार आहे गुढी. सोनाली सगळं तयारी करून बसलेली आहे. तर आता मी जाणार आहे गुढी उभा करायला. तयारी चालू आहे गाईस. बघा आमची सोनाक्का. तर आमची साक्षी तुम्हाला काय करायला दाखवतो, थांबा. परफेक्ट मॅन साक्षीचं काम हे. पुरण नाश्ता तयार आहे. हे आमचा देवारा. साक्षी आता जास्त बोलत नाही, जरा नवीन आहे. सोनाली कसं नवीन होती ना, तसं नवीन आहे आमची साक्षी. आता 4 दिवस काय बोलणार नाही बघा. असं म्हणल्यावर हसायला साक्षी. तर बघा गाईस, सोनालीची कोणता बी सण असले, सोनाली त्या ह्याच्यात रांगोळी परफेक्ट काढणारच. असं गुढीपाडवा म्हणून काढलेलं आहे बघा गाईस. बघा सोनालीनं कसं काढलेलं आहे. आर्टिस्ट पण सोनालीच आहे. पूर्ण तयारी आहे. आता गुढी उभा करायची तयारी पूर्ण झालेली आहे. तर गाईज, ही लहानपणीची आठवण तुम्हाला आठवण आहे का? तर हे आम्ही गळ्यात घालायचो आणि एक चोरून खायचं. कोणाला आठवण आहे काय? तुम्ही पण सांगा. तू कधी घातली ती सोनाली? मी गळ्यात घातलं नाही, खरं चोरी करून खाल्लेलं आहे. गळ्यात घालून आम्ही चोरी करून खायचो. तर गाईज बघा, लहानपणीची आठवण 1ली ते 7वी पर्यंत जे असते, आम्ही घालून फिरायचो दिवसभर. एकामेकाचं चोरून खायचं, कारण चोरून खायला गोड असते ना. खायचो आम्ही, लय नसते, कारण हे गोडीला घालतात. आम्ही एक एक्स्ट्रा आणलेला आहे एक खाण्यासाठी. तर तुम्ही कधी खाल्लाय का? सांगा आम्हाला कधी. हो का? पहिला उभं करते का? तर गाईच, आमच्या घरासमोर गुढी उभारलेली आहे. तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. कॅमेरामॅन बोलणार नाही सोनाली, कारण हे बंद करू ना. दुसऱ्या आठवड्यात टाकणार आहे.
तर गाइस पाळणा कुठे आहे? असं ना उभे कुठे कसं गाइस गुढीची पूजा वगैरे सगळे झालेले आहे. धर माझ्या माका तर गाइस भजी आणलेत आम्ही बाहेरून, पापड आणि आमटी, भात, दूध आणि पुरणपोळी. कुठं आहेत का सोनाली? हे बघा यांचा अजून नट्टापट्टा. पुरणपोळी पुरणपोळी आणि सोनाली. साक्ष बघा लाजणार आज. असं हे आमचं जेवण आहे. तुम्हाला पूर्ण वाढल्यानंतर दाखवतो. इथं आमची गुढी आहे. चला आता जाऊ. बघा गाइस सोनालीचं ताट. म्हणजे आमचं बघा, साक्षीचं बघा. पंचपक्वान्न लागते बायला आमच्या. तर गाइस गुढीपाडव्याच्या मुहूर्तानं आज आम्ही 3 तोळं सोनं घेतलेलं आहे, बघू शकताय. तर सोनालीनं गिफ्ट केलेलं आहे मला. साक्षी कुठे गेली? अरे साक्षी इथं आहे बघा. तर साक्षी आणि सोनाली आणा गेली होती 3 तोळ्याचं गिफ्ट. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आम्ही घेतलं चैन सोन्याचे. बघा तुम्हाला पाहिजे असलं तर या. तर बघू शकता गाइस, काहीतरी सोनं घ्यायला पाहिजे, त्याच्यामुळे मी घेतलो. कॉन्फिडन्स धैर्य केला जरा. उद्या म्हटलं एकदाच खर्च. तर गाइस आम्ही दिवाळीच्या मुहूर्तावर 3 तोळं सोनं घेतलेलं आहे. गुढीपाडवा, सॉरी गुढीपाडवायचं असं मग बोलू. तिथं आहे बघा ते सोनं. 3 तोळं सोनं घातलेलं आहे. तर गाइस आज गुढीपाडवा होता, 9 वर्ष, म्हणून आम्ही आज सोनाली साडी बिडी घालून नाटक करून बसली होती. तर गाइस आमचा ब्लॉग कसा वाटला? आज पुरणपोळी वगैरे मस्त जेवण झालेलं आहे. तर आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा. सोनाली पुरणपोळी केली होती, पुरणपोळी पापड वगैरे केले होते. तर हा आहे तर गुढी आमची सोनाली. तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सोनाली काय बोलणार आहे? तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि 9 वर्षाच्या पण. ओके बाय बाय. तर गाइस मी पण 3 तोळ्याचं सोनं घेतल्यानंतर सोनाली बी खूप दिवाळीची खरेदी केली. ब्लॉगला एंड केला होता. काय झालं साक्षी? ब्लॉगला एंड केला होता, पण सुरुवात करायची वेळ आली कारण सोनालीने अचानक
3 तोळ्याचं घंटन घेऊन आले. किती तोळ्याचं सोनाली? हा? किती तोळ्याचं साक्षी? अचानक 3 तोळ्याचं म्हणजे आज 6 तोळ जवळपास 5 लाख. आज 5 लाखाची खरेदी झालेली आहे. काय काय कसं आहे कमेंट मध्ये नक्की सांगा. बर. चला तर एंड करूया ब्लॉगला. आमचं हे पण सोनं बघा. ते 3 तोळ हे 3 तोळ घेतलेलं आहे. जवळपास 70,000. 7 35 म्हणजे 35,000 आहे. सॉरी किती 3,50,000 आज डूब गए. चला तर गाइस चॅनलला शक्करपारा करा. बोल की काय काय ते एंड कर. लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त आम्हाला सपोर्ट करा. बाय बाय.